नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पालक आणि बेसनपासून चमचमीत रेसिपी बनवतोय। तर इथे मी अर्धी जुडी पालक घेतलाय। फक्त पानं घ्यायची आहेत आणि याचे जे देठ आहेत ते आपल्याला काढून टाकायचे आहेत। तर इथे मी आता देठ याचे काढून घेते। तर अशा पद्धतीने सगळ्या पानांचे इथे देठ काढून घ्यायचे आहेत आणि फक्त पानं इथे आपल्याला वापरायची आहेत। पानं इथे मी धुवून घेतले नाही आहेत। आधी मी सगळ्या पानांचे देठ काढून घेतले। आता आपण ही पानं चिरून घेऊया। तर इथे अगदी बारीक चिरायची नाही आहेत, थोडी मोठी मोठी चिरायची आहेत। सगळी पानं अशी मी चिरून घेतलेत। चिरल्यानंतर आपण ही धुवून घेणार आहोत। पालकची पानं जर बारीक चिरली तर त्याला जास्त पाणी सुटतं, म्हणून आपण नंतर ही धुवून घेऊ। तर इथे मी धुवून अशी निथळत ठेवलेत, म्हणजे पूर्ण कोरडी होतील। अशीच ही बाजूला ठेवून देऊया। आणि इथे आता दुसऱ्या बाउलमध्ये मी 1 कप बेसन घेतले। मेजरिंग कपने मी इथे मोजून घेतले। तुम्ही एखादी घरातली वाटी घ्या आणि तिने 1 वाटी बेसन मोजून घ्या। यानंतर यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे। तांदळाच्या पिठामुळे रेसिपी कुरकुरीत व्हायला मदत होईल। इथे आता 1 चमचा अख्खे धणे मी थोडेसे कुटून यामध्ये घातलेत। धणे नक्की घाला, याचा स्वाद खूप छान लागतो या रेसिपीमध्ये। यानंतर इथे पाव चमचा ओवा घ्यायचा आहे। ओवा हातावरती कुस्करून यामध्ये घालायचा आहे। ओवा असं कुस्करून घातल्यामुळे याचा सुद्धा स्वाद खूप छान येतो। यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे। बेसन इथे वापरतोय त्यामुळे हिंग नक्की घाला। यानंतर अगदी चिमूटभर इथे हळद घालायची आहे। इथे आता मी लाल तिखट घालते। यामध्ये आपण हिरवी मिरची सुद्धा घालणार आहोत, त्यामुळे लाल तिखट मी थोडंसं कमी घातलं। यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं। इथे आता 2 चमचे कडकडीत गरम असं तेल यामध्ये घालायचं आहे, यामुळे रेसिपी छान खुसखुशीत होईल। इथे आपण सोडा वापरणार नाही आहोत, त्यामुळे गरम तेलामुळे रेसिपी खुसखुशीत व्हायला मदत होईल। हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे। तेल पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बेसन, मसाले, तांदळाचं पीठ, तेल सगळं असं छान एकजीव करून घेतलं आहे मी। आता यामध्ये आपण पाणी घालू आणि हे पीठ तयार करून घेऊ। त्याआधी यामध्ये मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आणि यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। तर इथे मी 1 कप पाणी घेतलंय। थोडं थोडं घालत हे पीठ मिक्स करत जायचं आहे। तर हे पीठ आपल्याला अगदी घट्ट असं हवं आहे, त्यामुळे एकत्र पाणी अजिबात घालायचं नाही आहे। एकत्र मला किती पाणी लागलं ते तुम्हाला मी सांगते शेवटी। सगळ्या गुठळ्या याच्यातल्या काढून घ्यायच्या आहेत। यामध्ये आपण नंतर पालक घालणार आहोत, त्यामुळे हे आणखी पातळ होईल आपोआप। त्यामुळे सुरुवातीला हे घट्ट असं पीठ आपल्याला हवं आहे। तर इथे पाहू शकता असं घट्ट हे पीठ आहे। चमच्यातून पहा असं पडतंय हे। तर हे असं घट्ट पीठ तयार करून घेतलं आणि यासाठी मला पाव कप पाणी लागलं। आता इथे मी 1 मध्यम आकाराचा बटाटा, कच्चा बटाटा सोलून घेतला होता आणि असा लांब चिरून घेतला होता। पाण्यामध्ये ठेवला होता त्याचा रंग बदलू नये म्हणून। तर हे बटाट्याचे काप यामध्ये घालायचे। याच्यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आणि मग घालायचं। हवं असल्यास तुम्ही हे थोडा वेळ चाळणीमध्ये ठेवू शकता आणि सगळं पाणी निथळून मग यामध्ये घाला, कारण या रेसिपीमध्ये आता आपल्याला अजिबात पाणी नको आहे। आज आपण पालकचे पकोडे बनवतोय। पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं तर ते पकोडे कुरकुरीत होणार नाहीत। यानंतर इथे मी उभा चिरलेला कांदा घातला। यामध्ये बटाटा ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही बटाटा नाही घातला तरी चालेल। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे।
सगळं छान असं एकजीव करून घेतलं आहे। इथे आता मी पालकाची जी पानं आपण धुवून निथळत ठेवली होती ती यामध्ये घालायची आहेत। आता हे मिक्स करून घेऊया। हे सगळं मिक्स केल्यानंतर तुम्हाला जर इथे पीठ कमी वाटलं तर थोडंसं पीठ इथे तुम्ही घालू शकता। इथे मी 1 चमचा पीठ बेसन यामध्ये घालते आहे आणि मिक्स करून घेते। पण इथे आपल्याला बेसनचं प्रमाण कमी ठेवायचं आहे। पहा असं आहे हे, याचा असा गोळा करून आपल्याला तेलात सोडायचा आहे। तुम्हाला आता ह्याला बाइंडिंग कमी आहे असं वाटत असेल, पण हे अजिबात तेलात सुटत नाही। तर आता हे आपण पकोडे तयार करूया। तर इथे मी कढईमध्ये तेल मीडियम असं गरम करून घेतलंय। आता यामध्ये आपल्याला पकोडे सोडायचे आहेत। तर असे गोल गोल प्रेस करून असे हे पकोडे तेलात सोडायचे आहेत। लगेच याला हलवायचं नाही आहे। थोडासा याचा जो फेस आहे तो कमी झाल्यानंतर आपण यांना उलटून घेऊया। तेलामध्ये अजिबात हे कुस्करत नाहीत, पाहू शकता, आणि खूपच कुरकुरीत हे पकोडे तयार होतात। तर असे कुरकुरीत होईपर्यंत आपण हे मीडियम फ्लेमवरतीच फ्राय करून घेऊया। तर इथे पाहू शकता अगदी क्रिस्पी असे पकोडे तयार झाले आहेत। गोल्डन ब्राऊन रंग आला आहे। काढून घेऊया। इथे मी टोमॅटो केचप बरोबर हे सर्व केलेत। तुम्ही कुठल्याही चटणीबरोबर सर्व करू शकता। खूपच मस्त अशी रेसिपी आहे। क्रिस्पी कुरकुरीत हे पालकचे पकोडे होतात, चवीला अप्रतिम लागतात। तर हे वेगळ्या पद्धतीचे पकोडे एकदा तरी नक्की करून पहा, सगळ्यांना नक्कीच आवडतील। संध्याकाळी चहासोबत काहीतरी चमचमीत हवं असेल तर हे क्रिस्पी पकोडे अगदी मस्त अशी रेसिपी आहे। पहा हे किती कुरकुरीत आहेत। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।